चला अमृत पण आला. आम्हाला उशीर झाला निघाला ॲक्च्युली. आम्ही अमृत बोला 10 वाजेपर्यंत पोहोचेल तो इथे, पण त्याला यायला आता 12:15 झाले. आता पुढे भीमाशंकरला जायला 1-1.25 तास, म्हणजे 1-1.5 वाजेपर्यंत पोहोचणार आम्ही. परत दर्शनला किती वेळ होते, तिकडून यायला परत इथे 1.5 तास. शिवनेरी मे बी आज कॅन्सल होऊ शकतं. आता उद्या हे दोघं रेडी होतात की नाही होतात काय माहीत नाही यायला. भाई आता तरी या रोडचं काम केलं आहे म्हणून चांगले आहेत रोड. आता तरी म्हणजे 1-1.5 वर्ष झालं असेल रोडचं काम करून, नाही तर पूर्ण खड्डे 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 भाई लय वेळ जायचा. आणि आज सोमवार आहे त्यामुळं गर्दी पण भरपूर असणार आहे. आता आपल्याला जुगाड करून जावं लागणार आहे. लाईनमध्ये उभं राहायचं बोललं तर भरपूर वेळ जाईल. आता ते पुढे जाऊन कळेल गर्दी किती आहे. आम्ही आलेलो तेव्हा या रोडची कामं चालू होती. आता पण बाजूला वाळू पडलेलीच आहे, तरी पण खड्डे आहेच आहेत. रोड वर खाली मध्ये मध्ये पॅच आहेत. थंडी नाही आहे एवढी आईच्या गावात. मला वाटलं वरती थंडी असेल भरपूर, पण नाही आहे. आता ऊन पडलं त्यामुळे थंडी कमी आहे. पण गर्दी भरपूर आहे आज. बघा किती गाड्या येतात कंटिन्यू. हे लोक सकाळी आलेले असणार आहेत एकदम लवकर, म्हणजे 6-7 वाजता अशा हिशोबाने. तेव्हा मे बी यांचं आत्ता दर्शन झालं असेल आणि बाहेर आले असतील. आणि ही एंट्री आहे इथे 4 व्हीलरला. किती मे बी 50 रुपये असेल, नाही तर 30 रुपये असेल. आपल्या बाईकसाठी काय नाही, कुठे पण जा. बोललो होतो ना गर्दी असणार सोमवारमुळे भरपूर. लाईन बघा. हॉर्न देऊन जायला पाहिजे, कारण आता असं झालं तसं एखादी 4 व्हीलर येईल अचानक. ही 3-4 किलोमीटरची लाईन असणार आहे. पार्किंगपर्यंत. जिथे जिथे ब्लाइंड स्पॉट आहे तिथे हॉर्न मारायचा भाई. बसमुळे ट्रॅफिक झाली एवढी. इथून पण नाही जाऊ शकत. आपला झाला सर्कस. बसा असा असंच.
करू साईडने बघू पुढे जायला. आपल्याला कसं तरी त्या बसच्या पुढे जावं लागणार, नाही तर आपल्याला पण असं हळूहळू जावं लागेल. गर्दी बघा किती आहे. आपण जर लाईनमध्ये उभं राहून जायला गेलो ना, आपल्याला इथं संध्याकाळ होईल दर्शन करायला. आहे ना, बाहेरचं दर्शन करायला भेटणार आहे. जुगाड काय झाला नाहीये. आपण आता मुख दर्शन घेऊन चाललोय. फक्त पासेस पण भेटत नाही, पासेस बंद केलेत. अरे ते पण बंद केलं काय? अरे तो पण बंद केलं का? हे इथलं मंदिर हां, गर्दी बघा सगळीकडे गर्दी आहे. यावेळेस पण लॉस गेलो आपण. अरे बंद आहे. VIP दर्शन चालू आहे फक्त. बंद आहे. आपण हां बघा थोडे थोडे लोक सोडत आहेत. आरती चालू होईल आता. आरती चालू झाली. चटकेल सॉरी. आरती चालू आहे. दिखला नाही आहे. दर्शन झालं आपलं, पण मुख दर्शन झालं कारण समोर एवढी गर्दी आहे. यावेळेस आपलं नशीबच नाही. आम्ही उज्जैनवरून आलो तेव्हा फक्त आम्हाला एकदा आतमध्ये जायला भेटलं त्यावेळेस. तेव्हा चांगलं दर्शन झालं ॲक्च्युली, कारण हॉटेलला आलो होतो आम्ही, मजा आली. पण आज काहीच नाही. एवढी गर्दी आहे की आता जे लोक लाईनला उभं आहेत त्यांना संध्याकाळी 9-10 वाजता दर्शन भेटेल एवढी लाईन आहे.
जाऊन द्या. आज आपला मुखदर्शन नशिबार होतं. झालं मुखदर्शन, निघालो आता. बाईक स्विच केली आम्ही. मी अमृतची घेतली, अमृतने माझी घेतली आहे. माकड बसले. शिवनेरीचा प्लॅन आपला कॅन्सल झाला आहे आजचा. आता उद्याचा बघू. उद्याचं पण मला वाटत नाही की होईल म्हणून. आपण नेक्स्ट टाइम येऊ परत एकदा. आणि आता घेतला आपण पाटलांचा बैलगाडा. दिसतोय का तुम्हाला? अमृतनी घरी ठेवायला घेतलंय. आता घरी जायचं, बॅग बिग घ्यायची आणि मंचरला निघायचं.